नमस्कार, सत्यवार्ता टीव्ही न्यूज मध्ये आपले मनापूर्वक स्वागत। मी आहे लवलेश सुतार। चला पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या। सरवली पाडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमद भागवत कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। ही कथा 17 मार्च ते 24 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आली असून यंदाचे हे 5वे वर्ष आहे। या कार्यक्रमाचे आयोजन डी.वाय. फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री दयानंद मोतीराम चोरखे, महिला अध्यक्षा प्रियंका दयानंद चोरखे तसेच युवा नेते वीरेन दयानंद चोरखे आणि विराज दयानंद चोरखे यांच्या वतीने करण्यात आले आहे। कथेचे प्रवक्ते म्हणून कोकण रत्न हरिभक्त परायण भागवताचार्य श्री विश्वनाथ महाराज वारिंगे यांची उपस्थिती लाभली आहे। कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी भव्य कलश यात्रा मोठ्या उत्साहात करण्यात आली। या यात्रेत संपूर्ण गावातील भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि वातावरण भक्तिमय झाले। या निमित्ताने आयोजक दयानंद चोरखे यांनी सर्व भक्तांना या श्रीमद भागवत कथेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। आज खरं तर 17 तारखेपासून 17 मार्च ते 24 मार्च या दरम्यामध्ये खरं तर 7 दिवसाचा भागवत कथेचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि 8व्या दिवशी या भागवत कथेचा काल्याचा भंडारा असेल। तरी माझ्या भिवंडीतील सर्व भाविकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन ही 7 दिवस कथा ऐकली पाहिजे। खरं तर या कथेला आज 5वं वर्ष पूर्ण होत आहे आणि मला जी वास्तू करायची होती, घराची वास्तू करायची होती, त्या वास्तूच्या भूमिपूजन खरं तर 2022ला सुरुवात केली आणि 2022ला या कथेला सुरुवात केली आणि 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 पर्यंत या आजच्या 5वा वर्ष या कथेचा आहे। आणि खरं तर खूप आनंद वाटलं की माझ्या या वास्तूचं आणि या भूमीचं या कथेच्या माध्यमातून ही भूमी एक प्रकारे या भूमीचं खूप चांगल्या पद्धतीने हे झाली आणि माझी सर्वांनाच विनंती आहे की या कथेच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे। आज या ठिकाणी आम्ही जेव्हा कथेची जी कथा आहे ती भागवत कथा घेऊन आज खरं तर माझ्या संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडी काढली आणि या दिंडीच्या माध्यमातून शेकडो भाविक या ठिकाणी या कथेचे या दिंडीमध्ये सहभागी झाले। खरं तर सर्व भाविकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही जागा खरं तर स्वच्छ करण्यासाठी या कथेचं आम्ही आयोजन केले। या घराची वास्तू शुद्ध करण्यासाठी आणि या जागेला पवित्र करण्यासाठी आम्ही या 5व्या वर्षामध्ये आम्ही या भागवत कथेचं आयोजन केले आणि खरं तर जवळपास हजारो भाविक या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या कथे ऐकण्यासाठी आले। म्हणजे मनापासून अभिनंदन करतो आणि या 5वा वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये माझ्या भिवंडीतील सर्व भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येतील आणि प्रत्येकाने आल्यानंतर कथा संपल्यानंतर प्रत्येकाला स्नेहभोजनाचा तिथे आम्ही लाभ देतो आणि स्नेहभोजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। आणि खरं तर तुम्हाला प्रसार माध्यमातून तुम्हाला सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण ते वेळोवेळी माझ्या कथेमध्ये येऊन आमच्या कथेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता आणि ही जी कथा आहे प्रसार करण्यासाठी तुमचा सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे। आणि माझ्या आज 17 तारखेपासून ही कथा चालू होत आहे आणि या कथेमध्ये आजपासून जवळजवळ शेकडो भाविक या ठिकाणी आले आणि रोज या कथा ऐकण्यासाठी आपल्या भिवंडीतील सर्व भाविक येतील एवढी मला त्यांची खात्री। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि सत्यवार्ता टीव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।